नमस्कार मित्रांनो, आज आपण एक जुनाच विषय घेऊन आलो आहे. पण जरी विषय जुना असला तरी गंभीर आहे. कोयना विभागात वाढता जो अवैध धंद्यांचा प्रादुर्भाव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे आणि त्यापासून आपल्या विभागातली तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणात बर्बाद होत चाललेली आहे आणि तरुणांचे संसार ही उद्ध्वस्त होत चाललेले आहे. या संदर्भात कोयना पोलीस स्टेशनला जर विचारणा केली असता कोयना पोलीस स्टेशनचं असं मत येतं की आमची कारवाई चालू आहे. ही फक्त थातूर कारणं हे कोयनानगर पोलीस स्टेशन देत असून इथल्या तरुणांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम हे कोयनानगर पोलीस स्टेशनच करते. कारण अनेक वेळा आंदोलनं केली, आम्ही बातम्याही केल्या, पण कोयनानगर पोलीस स्टेशनला याचा कोणताही म्हणजे काय घेणं देणं नसल्यागत आहे. मग हे जे पोलीस अधिकारी आहेत हे फक्त काय पगार घेण्यासाठी बसलेत का तिथं? सर्वसामान्य जनतेचं काम जे आहे ते करणार का? इथल्या तरुण पिढीचं आयुष्य जे बर्बाद होते, ज्या महिलांचा संसार उद्ध्वस्त होते, ते थांबवण्यासाठी यांचे प्रयत्न आहेत का? तर यांचं कोणतंही प्रयत्न या ठिकाणी दिसत नाहीत. हा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला यातलं सगळं गांभीर्य कळून येईल. किती 215 माझं. काय काय घेतलं? ठीक आहे. एक पाणी बॉटल आणि चकना. दोन पाण्याच्या बाटली आहे त्याच्या. संत्रा आहे का? मस्करी आहे. नाही मस्करी करणारा माणूस नाही. कोण आहे? द्याल कोण आहे? द्याल आतमध्ये द्याल कोण आहे? मामू आहे का? मामू कोण? शंभराव. थांब, मी त्याला पैसे देतो, रोख देतो. मग रोकच दे की. रोख देतो. रोख द्यायला आलो. थांब की रोख द्यायला आलो की. तुला काय मॅटर करत बसतो मग. रोख द्यायला आलो की. एक मिनिट. नमस्कार नमस्कार. चला कुठे ऑनलाईन नाही रेकॉर्डिंग कुठे करतोय भाऊ? चल की. कोण आहे? नाही कोणच नाही. अरे नाही काय करील. पैसे तर देऊ दे की नको त्याला. थांब, पैसे तरी देऊ दे की नको त्याला. कुठे इकडे काय देते? कुठे किती पैसे आहेत? 215. हा नाही जेवत नाही. किती पैसे झाले यांचं? किती 215. किती आहे? काय दिलं? 2 क्वार्टर हां आणि पाण्याची बाटल. 2 क्वार्टर आणि पाण्याची बाटली दिली का? कुठे आहे क्वार्टर? कुठे आहे? अजून एक द्या की क्वार्टर. अजून एक दे. नाही तर आता शिल्लक नाही संपली. ए, शिरू मामाला. अरे मामाला पाहिजे एक. नको कुणाला नको. चला. आम्हाला नको बाबा. चल बाबा. अरे तू बाबा, तू तुझ्या सोड पाया की. पडू अरे कमी तू सोड की मला. तू सोड की. अरे तू असं काय करतोस? तू सोड की मला. दे की अजून एक क्वार्टर दे की. नाही तर सपले हा? सपले तर मग अजून एक क्वार्टर पाहिजे हो. बंद कर. मग 215 देऊ का तुम्हाला? 215 दे. हा 215 किती क्वार्टर दिले? एक का दोन? 2 दोन. मग एक कितीला आहे? अरे तुम्ही असं काय करता? अरे भाई तुम्ही अरे भाई सुन्या तू मला काय ओढतोय? मला अरे तू मला काय ओढतोय? जाय की 215च ना फक्त. ऑनलाईन करू काय काही करू? काय बी करतोय मला वाटतं. हा तुझ्या मनाला वाटतं तसं कर. म्हणून आता 2 पाहिजे, अजून एक पाहिजे होती का? नाही नाही असेल ह्याच्यात बघा बंद आहे की रे, बंद आहे. ह्याच्यात बघा की असेल. नाही की रे. हो, खोल ह्याच्यात. गप जरा तुझं मला पुढचं धोरण कळलं. गप जरा अरे तू असं काय मला करतो? ऐकणार नाही. अरे पण तू मला काय वाटतं? तू मला आणलेस का भाई? मला नाही तू शांत बस. नाही मला 215 2 क्वार्टरचे द्यायचे आहेत ना त्यांना. काय ते दोस्तीमध्ये कशी गद्दारी राहिली? ठीक आहे ऐकत नाही. चालते. 215 ऑनलाईन करतो. नंबर काय तुमचा? नंबर. मग दारूचे पैसे द्यायला सुद्धा स्कॅनर वापरायचा. दुकान आहे. जाऊ दे ना भाई. काय ते भाई जाऊ दे ना मग आमच्यासाठी ते प्लीज 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 नाही कुठं मी शूटिंग नाही करत भाई. हे बघ कुठे शूटिंग आहे? चालू आहे शूटिंग नाही. अरे हे बघ की आहे की 2 मिनिट आहे का शूटिंग? नाही की शूटिंग बिटिंग काय नाही. आपले शामराव आहेत, त्यांना कशी शूटिंग करणार मी? बरोबर आहे ना? कुठे आहे बाईचा मुलगा? ते बघ आताच गेली. ते पैसे मारत येतो. चला तुम्ही साहेब जावा. पैसे मारायचे कॅनल. साहेब म्हणतोय बस. आणि काय साहेब म्हणतोय आणि मग काय अरे पण तू मला मला कशाला वडतोयस तू? सुन्या मी तुझ्याबरोबर भांडणं करतोय का? काय नाही पण साहेब असं काय म्हणतोय. करतोस तू? मला साहेब म्हणतोय ना वडतोय मी तुला. मला कशाला अरे मला ढकल. मी बघ तू चल की. बरं मी तुझ्याकडे कामाला आहे का काय? ते तू मला ढकलतोस कशाला? मी आहे की तो बाई नाही की कामाला कोण मी तुझ्याकडे नाही तर तू माझ्याकडे नाही. त्याचा विषय नाही. काय रे? असं करू प्लीज प्लीज प्लीज. नाही प्लीज नाही. मनापासून सांग.
तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण हा व्हिडिओ दाखवलेला आहे. या ठिकाणी जे तुम्ही बघताय हा धक्का, संगमनगर धक्क्यामधील मिरगाव या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्व बघताय की तरुण पिढी कशा पद्धतीनं बर्बाद होत चाललेली आहे. खुलेआमपणे अवैध दारू धंदे चालू आहेत. आणि तुम्हाला आता मी दाखवलं की कशा पद्धतीने या विभागातल्या तरुण पिढींचं संसार उद्ध्वस्त होते. आणि याच्याशी कुणाला घेणं देणं नाही. या विभागातले राजकीय नेते असतील, या विभागातले सामाजिक कार्यकर्ते असतील, पण या विषयावर कोणीही आवाज उठवणार नाही. कारण सगळ्यांचे साठलोट चालले की काय आम्हालाही कळत नाही. राहिला प्रश्न कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम, म्हणजे सदनिग्रह खलनिग्रह ही जी ब्रीदवाक्य आहे, हे ब्रीदवाक्य कोयनानगर पोलीस स्टेशन कुठेतरी विसरल्यागत वाटत आहे. कारण येथील महिलांचे संसार असतील, तरुणांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या सातारा जिल्ह्याचे जे पोलीस अधिकारी आहेत, जिल्हा अधिकारी, ते तुषार दोशी साहेब यांना आम्ही 2 महिन्यापूर्वी एक अवैध धंद्याविषयीचा अर्ज दिला होता. मात्र त्या अवैध अर्जाचं काय झालं ते सुद्धा आम्हाला कळलं नाही. त्याच्यानंतर आम्ही 2दा फोन त्यांना केला, पण त्यांनी फोन आमचा उचलला नाही. मग काय आता काय याच्यात समजायचं काय? मला तर असं वाटायला लागलंय की हे कोयनानगर जे पोलीस स्टेशन आहे ते 2 नंबर धंदेवाले सगळं सांभाळते ते काय. कारण जर कोयनानगर पोलीस स्टेशन आपल्या समोर चालू असलेल्या अवैध धंद्यावर जर कारवाई करत नसेल, किंवा ते म्हणते ते आम्ही कारवाई करतोय, मग ही कुठली कारवाई आहे? म्हणजे एका हाताने कारवाई करायची आणि दुसऱ्या हाताने धंदे चालू ठेवायला मदत करायची का? मग या जे अधिकारी, हे कोणते अधिकारी आहेत? या कोयनानगरचे API अधिकारी आहेत. त्यांना सुद्धा माझे हात जोडून नंबर धोपरापासून कोपरापासून मी हात जोडतो त्यांना, की तुम्हाला ह्याची जळ नसेल, पण या कोयनावरातली अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होते, महिलांचे संसार उद्ध्वस्त होते. त्या महिलांना जाऊन तुम्ही विचारा की काय परिस्थिती या कोयना विभागातल्या. इथं रोजगार नाही लोकांना, आणि रोजगार नसल्यामुळे ही जी तरुण पिढी आहे ही खरोखर व्यसनाच्या अधीन जाऊन बर्बाद व्हायला लागलेली आहे. काय आता या विभागामध्ये मटका चालू आहे, गांजा चालू आहे, सगळं चालू आहे. आणि तुम्ही तुमचं थोडं सुद्धा लक्ष नाही. बर, ही धातूर मातूर कारण तुम्ही आम्हाला देताय, ही असली कारण देऊन तुम्ही आम्हाला सांगताय. सगळ्यांच्या समोर चालू आहेत हे सगळे धंदे. कोयना नगर मध्ये खुलेआम धंदे चालू आहेत. तरी सुद्धा तुम्हाला साहेब, जर तुमची अशी असेल की आम्ही कारवाई करतोय, तर खरोखर तुमच्या या कारवाईवरच आमचा संशय आहे. मुळात तुम्ही जर या अवैध धंद्यावर खरोखर जर कारवाई करू शकत नसाल, तर आम्हाला याच्या पुढे उग्र आंदोलन मला स्वतःला करावं लागेल. कारण मी या क्षेत्रात अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना आम्ही बघितले. या सगळ्या गोष्टींना तुम्हाला जर धडा येत नसेल, तर खरोखर जर तुम्हाला जर काम करण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या आणि दुसरा चांगला अधिकारी इथे येऊ द्या. माझी हात जोडून विनंती आहे साहेब तुम्हाला, बघा करा. तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर होते, तुम्ही असली दातूरपुतूर कारवाई देऊ नका. ज्या लोकांना, म्हणजे तो मारुती, काय त्यांचे आडनाव मला माहित नाही, मारुती नाव आहे त्यांचं, मारुती कदम, त्यांच्यावर तुम्ही म्हणजे इथला काय तो कुठला कारवाई असते, तडीपाराची कारवाई केली दंगा न करताय म्हणून. पण ज्यांच्यावर अनेक केसेस या दारू धंद्याविषयी आणि त्यांच्यामुळे या कायदा सुव्यवस्था तुटतोय, त्यांच्यावर तुम्ही कधी तडीपारची कारवाई केली नाही, किंवा तुम्ही तसे प्रस्ताव सुद्धा दिले नाहीत. आणि दिले असतील तर मग प्रस्ताव मंजूर का नाही झाले? कारण हे काय साठलोट आहे का सगळ्या जणांचं? हा संशय आहे माझ्याकडे. मला वाटतोय की असा संशय मला वाटतोय. बघा साहेब, मला वाटतं तुमच्यानं होत नसेल तर तुम्हाला मी हात जोडून विनंती करतोय की तुमच्याविषयी चांगला अधिकारी येऊन बसू द्या या खुर्चीवर आणि त्याला तरी काम करू द्या. एवढं बोलून मी थांबतो साहेब. बघा, पुढच्या वेळी माझा जो व्हिडिओ तयार होईल ते तुमच्या समोर आणि तुमच्या पोलीस स्टेशन मध्येच होईल. धन्यवाद.